मकर राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्येची रात्र कर्मफळाचे दार उघडणार. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नियती देणार मोठा संकेत. मकर राशी ही राशीचक्रातील सर्वात संयमी, कष्टाळू आणि जबाबदार राशींपैकी एक मानली जाते. या राशीचा स्वामी शनी ग्रह असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्ती जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळेल अशी अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांना माहीत असते की यश मिळवण्यासाठी वेळ, मेहनत आणि संयम आवश्यक असतो. त्यामुळे अनेकदा इतर लोक शॉर्टकट शोधत असताना मकर राशीचे लोक शांतपणे आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतात. परंतु शनीचा प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार दिसून येते. यश उशिरा येते पण टिकणारे मिळते. अनेकदा मकर राशीच्या व्यक्तींना असे वाटते की त्यांनी खूप मेहनत केली आहे, खूप त्याग केले, अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या, पण त्याच्या बदल्यात अपेक्षित फळ मात्र मिळाले नाही. काही वेळा तर इतर लोक पुढे जाताना दिसतात आणि स्वतः मात्र जागेवरच आहोत असे वाटते. 15 जून 2026 रोजी येणारी सोमवती अमावस्या मकर राशीसाठी एका अत्यंत वेगळ्या विषयाशी जोडली जात आहे. कर्मफळाची वेळ जवळ येणे. ही अमावस्या तुम्हाला अचानक श्रीमंत बनवेल किंवा एका रात्रीत सर्व समस्या दूर करेल असा अर्थ नाही. पण अनेक दिवस, अनेक महिने किंवा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून मेहनत घेतली, ज्या वेदना शांतपणे सहन केल्या, ज्या जबाबदाऱ्या कुणालाही दोष न देता पार पाडल्या, त्यांचे सकारात्मक परिणाम हळूहळू समोर येऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींची एक खास गोष्ट म्हणजे त्या संकटातही हार मानत नाहीत. बाहेरून शांत दिसणाऱ्या या व्यक्तींच्या मनात अनेक स्वप्ने असतात, पण ते स्वप्नांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे जेव्हा त्यांना यश मिळते तेव्हा ते केवळ नशिबामुळे नसते, ते त्यांच्या सातत्याचे फळ असते. या सोमवती अमावस्येच्या आसपास काही मकर राशीच्या व्यक्तींना असे जाणवू शकते की परिस्थिती हळूहळू त्यांच्या बाजूने फिरत आहे. जिथे पूर्वी अडथळे होते तिथे मार्ग दिसू लागेल. जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होईल. जिथे उत्तर मिळत नव्हते तिथे स्पष्टता मिळू लागेल. विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. प्रत्येक विलंब म्हणजे शिक्षा नसते, अनेकदा तो योग्य वेळेची तयारी असतो. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी योग्य वेळेस घडण्यासाठी थांबलेल्या असू शकतात. त्यामुळे भूतकाळातील संघर्षांकडे अपयश म्हणून पाहू नका. तेच संघर्ष तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करत असू शकतात. या अमावस्येच्या रात्री काही शुभ संकेत मिळू शकतात असे अनेक जण मानतात. हे संकेत म्हणजे भविष्याची खात्री नसून सकारात्मक बदल सुरू होण्याची चाहूल देत आहेत. काही संकेत मनाशी संबंधित असतील, काही नात्यांशी, काही आर्थिक बाबींशी, तर काही तुमच्या अंतर्मनातील जागृतीशी संबंधित असू शकतात. मकर राशीसाठी या काळात सर्वात मोठा संदेश असा असू शकतो, तुमची मेहनत व्यर्थ गेलेली नाही. तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतका काळ संघर्ष केला त्याचे परिणाम दिसण्याची वेळ जवळ येत आहे. कदाचित अजून काही अंतर बाकी असेल, पण आता प्रवासाची दिशा योग्य आहे. त्यामुळे आशा सोडू नका, कारण काही वेळा सर्वात सुंदर सूर्योदय सर्वात लांब रात्रीनंतरच उगवतो. मकर राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्येच्या रात्री मिळणारे 10 कर्मफळाचे संकेत. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची चाहूल. मकर राशी ही शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली येणारी राशी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मेहनत, जबाबदारी, संयम आणि कर्म यांना विशेष महत्त्व असते. मकर राशीच्या लोकांना अनेकदा इतरांपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतो, पण जेव्हा त्यांना यश मिळते ते दीर्घकाळ टिकणारे असते. 15 जूनची सोमवती अमावस्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी कर्मफळ, आत्मविश्वास आणि जीवनातील पुढच्या टप्प्याची चाहूल देणारी मानली जाऊ शकते. पहिला संकेत आहे अनेक दिवसांपासून अडकलेले काम पुढे सरकणे. ज्या कामासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होतात पण काही ना काही कारणाने ते पुढे जात नव्हते, त्यामध्ये अचानक हालचाल दिसू शकते. सरकारी काम, नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक निर्णय यापैकी कोणत्याही क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसू शकतात. हा संकेत दर्शवतो की शनीच्या प्रभावाखाली केलेल्या संयमी प्रयत्नांचे फळ हळूहळू मिळू लागले आहे. पूर्वी जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग तयार होऊ शकतो. दुसरा संकेत आहे योग्य व्यक्तीकडून अनपेक्षित मदत मिळणे. मकर राशीचे लोक अनेकदा सर्व जबाबदाऱ्या स्वतः पेलतात, त्यामुळे मदत मागण्याची सवय कमी असते. पण या काळात एखादी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला येऊ शकते. ही व्यक्ती मित्र, वरिष्ठ, नातेवाईक किंवा पूर्णपणे नवीन ओळखीचे असू शकते. तिच्या मदतीमुळे एखादी मोठी समस्या सोडवण्याचा मार्ग मिळू शकतो.
हा संकेत दर्शवतो की तुम्ही तुमच्या संघर्षात पूर्णपणे एकटे नाही. तिसरा संकेत आहे आर्थिक स्थैर्याची पहिली चाहूल. अचानक मोठा धनलाभ होईलच असे नाही, पण आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसू शकतात. खर्चावर नियंत्रण येणे, अडकलेले पैसे मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसणे यासारख्या घटना घडू शकतात. हा संकेत सांगतो की तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा सुरू झाली आहे. पुढील काळात योग्य नियोजन केल्यास अधिक लाभ मिळू शकतो. चौथा संकेत आहे मनातील भीती कमी होणे. मकर राशीच्या व्यक्ती अनेकदा भविष्याची जबाबदारी मनावर घेतात, त्यामुळे चिंता आणि काळजी वाढू शकते. या अमावस्येच्या काळात जर मन हलके वाटू लागले, भीती कमी झाली आणि आशावाद वाढला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जाऊ शकतो. हा बदल अंतर्मनातील बळ वाढत असल्याचे लक्षण असू शकते. पाचवा संकेत आहे जुने नाते सुधारण्याची संधी मिळणे. काही नाती गैरसमज, अंतर किंवा परिस्थितीमुळे कमकुवत झाली असतील. या काळात संवादाची नवीन संधी मिळू शकते. हा संकेत दर्शवतो की तुटलेल्या गोष्टी पुन्हा जोडण्याची वेळ आली आहे. मात्र कोणते नाते टिकवायचे आणि कोणते सोडायचे याचा विचार शांतपणे करणे आवश्यक आहे. सहावा संकेत आहे मेहनतीची दखल घेतली जाणे. तुम्ही केलेल्या कामाची, प्रामाणिकतेची किंवा जबाबदारीची दखल घेतली जाऊ शकते. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक मिळणे, नवीन जबाबदारी मिळणे किंवा तुमच्या कामाचे महत्त्व वाढणे यासारखे अनुभव येऊ शकतात. हा संकेत सूचित करतो की तुमची मेहनत दुर्लक्षित राहिलेली नाही. सातवा संकेत आहे स्वप्नांमध्ये शुभ प्रतीके दिसणे. पर्वत, मंदिर, स्वच्छ पाणी, उगवता सूर्य किंवा लांब रस्ता यासारखी प्रतीके स्वप्नात दिसल्यास ती प्रगतीची चिन्हे मानली जातात. मकर राशीसाठी अशी स्वप्ने संघर्षानंतर मिळणाऱ्या यशाची आणि पुढील प्रवासातील सकारात्मक बदलांची चाहूल देणारी असू शकतात. आठवा संकेत आहे स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास निर्माण होणे. कठीण काळात अनेकदा व्यक्ती स्वतःवरचा विश्वास गमावते, पण या काळात तुम्हाला तुमच्या ताकदीची आणि अनुभवाची जाणीव होऊ शकते. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्यांच्याकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहण्याची क्षमता निर्माण होईल. हा संकेत तुमच्या यशाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. नवा संकेत आहे नवीन ध्येय किंवा दिशा मिळणे. कधी कधी सर्वात मोठे भाग्य म्हणजे जीवनात स्पष्ट दिशा मिळणे. या काळात तुम्हाला नवीन उद्दिष्ट, नवीन योजना किंवा भविष्यासाठी प्रेरणा मिळू शकते. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही संभ्रमात होता त्याबद्दल स्पष्टता निर्माण होऊ शकते. आणि 10वा संकेत आहे कर्मफळाची जाणीव होणे. हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे परिणाम हळूहळू समोर येऊ शकतात. कदाचित एखादी संधी, एखादे यश, एखादी मदत किंवा एखादा आनंददायी अनुभव याच स्वरूपात कर्मफळ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा संकेत सांगतो की विश्वात केलेली मेहनत आणि प्रामाणिकता कधीच वाया जात नाही. मकर राशीसाठी अंतिम संदेश. 15 जूनची अमावस्या मकर राशीला एक विशेष संदेश देत आहे. तुम्ही ज्या वाटेवर चालत आहात ती कठीण असू शकते, पण ती व्यर्थ नाही. तुमच्या प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक त्यागाला आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचा हिशोब विश्वाकडे आहे. तुम्हाला जे हवे आहे ते कदाचित लगेच मिळाले नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की ते कधीच मिळणार नाही. काही वेळा नियती सर्वोत्तम गोष्ट योग्य वेळीच देते. भूतकाळातील अपयश, निराशा आणि अडथळे यांना तुमच्या भविष्याचे भविष्यवाणीसारखे समजू नका. ते फक्त तुमच्या प्रवासाचा एक भाग होते. पुढे अजून अनेक संधी, अनेक यश आणि अनेक आनंदाचे क्षण तुमची वाट पाहत असू शकतात. मकर राशीसाठी या अमावस्येचा संदेश एकच आहे. संयम ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाची दारे आता हळूहळू उघडण्यास सुरुवात होत आहे.